खोदायला मी माझेच वापरले होते. खोदलंय मी खोदलं, पिशव्या पण मीच आणल्या. ते काय होतं स्क्रू ड्रायव्हर मीच शोधलं, सगळं मीच केलंय सगळं. फक्त इथं बसून आता कुंड्या भरायला घेतल्या. भरायच्या म्हणजे अर्ध्या भरायच्या. नाही 2 कुंड्या नाही होणार. मग आपल्याला थोडी थोडी माती भरावी लागेल, जास्त नाही भरता येणार. थोडी भर ना. चालेल. माती घ्या, माती 5 रुपये किलो. एवढी मेहनत फक्त 5 रुपये किलो. मावशी घेता का माती? नवीन बिझनेस चांगला आहे, करू शकतो आपण मातीचा बिझनेस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. हे काय घेतलंय? हे बाई ठेवते लागला का हाताला? हे मारायसाठी घेतलंय मी. आता हे असं पकडणार आहे आणि पागल आहे का ग तू? कशासाठी घेतलंय ते? मारायसाठी घेतलंय. खरं सांग ना यार. तुझ्या सोड आधी चल. तर मारणार वगैरे काही नाही आहे. आज आम्ही आमच्या घरामध्ये झाडं लावणार आहे. घरामध्ये म्हणजे मी काही कुंड्या मागवल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही झाडं लावणार आहेत. तर त्याचा व्लॉग आम्ही आज शूट करतोय. तर आम्ही कोणती झाडं लावतोय काय म्हणतात? रोपटं ठीक आहे. बिया म्हणजे बिया मागवल्यात आम्ही त्या पण. तर त्या बिया आम्ही पेरणार आहोत. तर म्हणून आम्ही आज ते शूट करतोय. तर बघा तुम्ही कोणती झाडं लावतोय. काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही, माझ्याकडे काही शब्द सोडले नाही. आणि हे कशासाठी त्यांना सांग तरी, कशाला काय मला तरी सांग. हे माती घ्यायला चाललो ना मी आता. माती खोदायला, त्याच्यासाठी मी हे काढून. सॉरी, जमीन खोदायला. खोदून माती काढायची. खोदून माती काढणार आहे. चला मग जाऊयात आता माती खोदायला. आधीच पुरुषांच्या याच्यात हे दहशत आहे. तू असलं काही दाखवून हे नको करू. चल, मी नाही मारणार. चला मग आता जाऊयात माती खोदायला. चला पटकन चल. बघ आता गावात जर आपण जर गावात असतो ना, तेवढा त्रास नसतो झाला. नुसती माती शोधायला आम्हाला. माती शोधतोय कुठे माती मिळेल. बघू. आम्ही ऑनलाईन मागवणार होतो, पण त्याला खूप वेळ लागला असता. आणि आम्हाला आजच झाडं लावायची आहे. इकडे असेल, चल बघू सर. त्या मातीमध्ये झाडं आले पाहिजेत ना. त्या मातीमध्ये येतील का झाडं? येतील त्याच्यामध्ये. किंवा मागं पण माती पडते. चल बघूयात मग. त्याची बसायची जागा चल, इथंच करू. चल. तर यार माती चाळून घ्यावी लागेल. काय चाळून घ्यावी लागेल. त्याच्यात काचा वगैरे असतील, कचरा पण असेल. मग तेच म्हणतीये ना, चाळून घ्यावी लागेल घरी जाऊन. माती खोदायला घेतली आता आम्ही. इथे माती बघा, खोदकाम करतोय. इथे आतमध्ये दगड आहेत का? दगड आहेत. अरे यार, नाहीये चांगली माती. याची जागा होती ही, आणि तिथेच आम्ही खोदकाम चालू केलं. तो बघतोय आम्हाला एकदम बारकाईने की हे काय करतात ते इथे. दुसरीकडे जवळ येऊन तो बघतोय आम्हाला. नाही, त्याला काय समजेना आम्ही काय करतोय. अगं पण इथे कुत्र्याच्या गुहाचा वास येतोय. खरंच वास येतोय कुत्र्याच्या गुहाचा. नको घेतो ना, ही घेतो ना. ही बाई चांगली घेतो. काय करावं लागतंय बाबा. काय सांगू, त्याच्यामुळे ही माती एवढी चांगली झाली असं. चुकून एखादा कडक लागायचा. सुकलेला गु येईल आता. आहे तर आहे, सगळ्यांना पब्लिकला पण माहिती आहे ते गुवाबद्दल. जाऊ दे, माझ्या हात धुवून दे फक्त, नंतर सांगू. कशी तरी माती भेटली आम्हाला. त्याच्यामध्ये पण याची नाटकं चालू आहे. तिथे कुत्र्याचा गूच असेल, कुत्रं मुतलंच असेल, अजून काय माहिती काय अजून. बिचारा ग, कसा खोदकाम करतोय. तू आदल्या जन्मी कामाला होतास तू? खोदकाम करायला होतास का? ते मग दिहाडीवाले असतात ना, 500 रुपये दिवस, त्याच्यावरती होता. म्हणूनच तुला चांगलं येतंय खोदकाम. मस्त करतोय तू. माती भरून. किती रोज होता तुला तेव्हा? मला 250 रुपये भेटत. फक्त 250 रुपये का? मग तुझ्यावर एवढी वेळ का आली ते दिहाडी काम करण्याची? काय नाही कामं केली मी, हे तुझ्यामुळे आता करायला लागतं ही कामं. असू देत. बाल्कनी आपलीच चांगली दिसणार आहे. त्या बघ, आता शेवडी माती भरून झाली. भरायच्या म्हणजे अर्ध्या भरायच्या. 2 कुंड्या नाही, 2 कुंड्या नाही होणार. नाही यार, 2 मग आपल्याला थोडी थोडी माती भरावी लागेल, जास्त नाही भरता येणार. थोडी भर ना. चालेल. खरंच कुत्र्याच्या गुहाचा वास. मला असं वाटतं मी काही नाक घरी ठेवून आली का काय कळे ना. मला वास येत नाहीये.
तुलाच कसा येतोय? तू जवळ आहेस म्हणून तुला वास येतोय बहुतेक. चल ना, बाद झालं. एवढी माती? हां बस, नंतर लागली तर परत येऊयात. नाही नको, एकदा परत माझ्याकडे टाईम नाही. काय लोक तुझ्याकडून नंबर घेतील. कोणता माणूस आता दिहाडीवाला, त्याचा नंबर द्या. कोणाला दिहाडी कामासाठीचा माणूस पाहिजे तर आमच्याकडे माणूस नाहीये. मजुरी का दिहाडी काय म्हणतात त्याला? काय माहिती. बास ना, खूप झाली नको. अरे अर्धी टाकणार आहे आपण, पूर्ण कुंड्या थोडी भरणार आहे. छोट्या छोट्या कुंड्या आहेत त्या, मोठ्या नाही आहेत. नको ना, काय करणार आहे एवढी घेऊन जाऊन? लागेल का तुला? असं वाटतं लागेल म्हणून? भर मग दुसऱ्या याच्यात. आता एक पिशवी भरली, आता आम्ही दुसरी पिशवी भरतोय. झेप्टोच्या पिशव्या आम्ही अशा साचवून ठेवल्यात. त्या आम्हाला वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी पडतात, जास्त करून तर कचरा टाकण्यासाठी. किती मन लावून बिचारा खोदतोय. माती चोर माती झाली आमची आता भरून. 2 पिशव्या घेतल्यात आम्ही मातीच्या. राहू देत ना. व त्याने कसा खड्डा करून ठेवलाय, म्हणे कुत्र्यांना बसण्यासाठी उपयोगी पडेल. कशासाठी? कुत्र्यांना आगायला काम येईल ना. बघा, 2 पिशव्या माती भरली आहे. माती घ्या, माती 5 रुपये किलो. माती घ्या, माती 5 रुपये किलो. जोरात तरी बोल, कोणाला ऐकू नाही जाणार. माती घ्या, माती 5 रुपये किलो. 5 रुपये किलो. एवढी मेहनत फक्त 5 रुपये किलो. मावशी घेता का माती? मराठी कोणाला समजणार आहे तसं? नवीन बिझनेस चांगला आहे यार, करू शकतो आपण. मातीचा बिझनेस. म्हणजे आहे मी खोदायला. मला मी पण आहे की मग देतो, गव्हर्नमेंट जॉब सोडून देतो, मातीच खोदतो. साईड बिझनेस करूयात ना आपण. हा बरोबर आहे. सकाळी दुपारवर संध्याकाळी आल्यानंतर मग माती खोदायला जात जाईल 2 तास, किंवा मग रात्रभर माती खोदायची. आणि नाही, सकाळी तू कामाला जाशील ना, तोपर्यंत मी माझी कामं उरकेल आणि मी जाईल माती विकायला. संध्याकाळी सगळी माती विकून येईल मी, आणि मग तू रात्री तू परत जायचं माती खोदायला. साईड बिझनेस चांगला होईल. हो, कोणाला जर माती हवी असेल ना तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कमेंटमध्ये माती टाईप करा, लिंक पाठवली जाईल. आमच्या कुंड्या, ये आमची कुंडी. तुझे हात बघ कसे झालेत. हाथ ये मजदूर का हाथ एक आतिया लोहा पिघला के उसका आकार बदल सकता है. वाह, मुझे किसी के टुकड़ों के पलने की जरूरत नहीं है. छान होता डायलॉग. चल आवरू लाग मला आता. एक बाकी अजून फक्त. तेच ते एक मी म्हणत होते, मी भरते पण नाही ऐकत. आता चालू आता तुझे कशाला हात मागवायचे? खोदायला मी माझेच मागवले होते. खोदलंय मी खोदलं. पिशव्या पण मीच आणल्या. ते काय होतं, स्क्रू ड्रायव्हर मीच शोधलं. सगळं मीच केलंय सगळं. फक्त इथं बसून आता या कुंड्या भरायला घेतल्यात बस, बाकी काहीच नाही. कुंड्या पण तूच भरी. नको आता, जाऊ देत. एवढं सगळं केलं ना मी. आता कुंड्यांचं खोटारडी पोरगी ना मी आयुष्यात बघितली नाही. एवढी खोटारडी. खरंच मी आणल्यात कुंड्या, पण मी भरल्यात. दिसेल ना लॉग. 2 मी भरल्यात, बाकी शूटिंग केले ना लॉग मध्ये दिसणार. हे बघा, आम्ही ना ही 5 झाडं लावणार आहे, रोपटे. कोणती त्याच्यामध्ये नेमेसिया ठरवले ना आपण. नेमेसिया एक लावणार आहे, सनफ्लॉवर लावणार आहे. माझ्या मर्जीने काय चालतंय या घरात. आईसलँड पॉपी लावणार आहे, आणि कोरिओप्सिस एक लावणार आहे, आणि डेझी एक लावणार आहे. डेझी एक लावणार आहे. आणि आम्हाला माती खूप छान मिळाली पण आपल्याला. खोदली कोणी? मी शोधली माती, विषय नाही आपला. एक्सक्यूज मी, जागा मी दाखवली होती. खोटं नाही बोलायचं. जागा मी दाखवली होती. मला नॉलेज आहे मातीमधलं. चला, फक्त आता बिया टाकायच्यात ना त्याच्यामध्ये. सगळं काम मी केलं. आता बिया मी टाकते. बिया टाक ना. चालेल, बिया मी टाकते. खूप सोपं काम आहे ते, तर तू कारण करू शकतेस.
मग एवढी मी माती खोदू शकते तर बिया का नाही टाकू शकत मी? दगड आहे ना बारका डोक्यात घाली. कोणता? हातात दगड लागले. गुपचूप माती मी भरून आणली तू स्वतः राखली घेते. नाही बरोबर, माती आणि वरती खोदलं पण यानेच. मी फक्त कॅमेरा पकडला होता तिथे, बाकी मी काहीच नाही केलं. माहिती आहे त्यांना सगळ्यांना. आता मी फक्त बिया पेरायचं काम करणार आहे मी, कारण मला माहिती आहे मी लावलेली झाडं चांगलीच येतील. माझा हात लागला की झाडं अशी फुलतील, अशामुळे बिया मीच टाकणार. बघू ना झाडं किती फुलते. हात नाही पाणी लागतं झाडांना फुलायला. इकडे अजून भरपूर हे आहेत, फुलांचे झाड आहेत, आपलं बिया आहेत आपल्याकडे अजून. बिचारा कसा बसलाय ग. तुझ्यासाठी नाही तर मी असले काम करत नाही कधी. काय तुझ्यासाठी करतोय, असले काम आपल्याला आवडत नाही. असले काम म्हणजे चांगलेच आहे, आपलीच गॅलरी चांगली दिसणार आहे ना. तशी पण चांगलीच आहे का, झाड आले अख्खं गॅलरी. काय रोपं लावायची. खरंय. चल ना आवर ना, बास ना, नको ना भरू अजून, बास झालं. पहिले ना सनफ्लॉवर पासून. तर मित्रांनो बघा, आता मी हे लावलेले आहेत, म्हणजे सॉरी माती भरलेली आहे मी कुंड्यांमध्ये, आणि ही पोरगी आता बिया लावायला घेतली. मी आधी ना असे हे लावते म्हणजे कळेल आपल्याला आपण कशात ना काय लावले. ए ऐक ना, 2 बिया लावू का एकच लावू? 2 टाकू, 3 टाकू? मला काय माहिती किती बिया टाकतात ते. मला पण नाही माहिती. अगं मग माहिती तर करून घे. काय राहू दे, टाकू आपण. येऊ दे किती झाडं यायचे. बघ बाबा आता मी लावतीये हां आईसलँड पॉपी. काय लावते आता? आईसलँड पॉपी. किती बारीक बिया आहे तरी याच्या. किती टाकाव्यात आता या मी? बघ बाबा. सगळ्याच टाकून देते, जाऊ दे. हे सगळ्या कुठे टाकते? मग यायचं तेवढं येऊ दे. किती बारीक आहेत या, याच्यापेक्षा पण बारीक आहेत त्या. आपलं हे असतं ना, काय म्हणतात त्याला, मोहरीपेक्षा पण बारीक आहेत. हे स्टिकर लावते. स्टिकर लावून ठेव म्हणजे समजलं पाहिजे कोणतं झाड. फुल आल्यावरती असं कळेल. कोणी विचारेल हे झाड कसलं आहे, त्याच्यावर बघा. सांगायचं नाही, त्याच्यावर बघा. आपल्यालाच माहित नसेल नाही तर. तेच ना, म्हणून तर हे लावतो त्याच्यावर. आयडिया मस्त आहे. मस्त आहे. 2 कुंड्या रेडी. मी तिसरी डेझी लावते. डेझी डेझी नावाची एक मैत्रीण आहे माझी इन्स्टाला. किती वेळा सांगणार आहे, काय करायचं मग? काय ना असंच 3 कुंड्या रेडी. आई कुठे गेला? आई कुठे गेलं? कोरिओप्सिस लावते. कोणती लावते? कोरिओप्सिस. पूर्ण पिशवीच फाडलेली आहे का? कोरिओलिस आता काय करायचं? पिशवीचा आता करून लावते. आता चिटकल का ते? कोरिओप्सिस. याच्याने पेनाने नावं लिहित आता त्याच्यावरती. आता काय करतो आपण? पाणी टाकतोय. पाणी झाडं अशी नसतील लावत, लोक येडी म्हणतील आपल्याला. काही येडी लोक आहेत अशी झाडं लावतात. सध्या थोडंच पाणी देते. एवढं पाणी नसते टाकायचं. टाकावं लागल, पहिलाच दिवस आहे. आठवणीत पाणी टाकायचं नाही तर ती झाडं जातील मरून. असं कसं? ते बिया म्हणतील आम्ही चुकीच्या घरात आलो. आता ही ठेवायची कुठे आपण? काय कुंड्या तिथे लाईनीत लावून टाकायच्या. हां झाडं लावून झाली. आता मी चाललो हात धुवायला. नाही बरोबर आहे. आता या 5 कुंड्यांमध्ये झाडं येणार की नाही आता बघू आपण. येणार का नाही माहिती नाही, पण एक झाड ऑलरेडी आमच्या घरातच येणार आहे आता काही महिन्यांमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची झाडं लावून झालेली आहेत आणि तेच ते रोपटं लावून बिया लावून झालेल्या आहेत आमच्या. आणि अशा प्रकारे आम्ही हा लॉग इथे एंड करतोय. कमेंटमध्ये नक्की माती टाईप करा आणि ज्यांना कोणाला माती पाहिजे असेल त्याने कमेंटमध्ये माती टाईप करा. तुम्हाला लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. पुढच्या येणाऱ्या लॉगसाठी अपडेटेड राहा. थँक्यू.